काय इतकं? एवढं कसलं काम? दिवसभर काम करून दमून घरी आलीस तरी तुझं काम संपतच नाही, चालूच आहे. बघतोस मी एवढं काय म्हणतो. सॉरी सॉरी सॉरी. बरोबर आहे तुझं. काय करणार आता का? हे बघ राधा, तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. हे मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय, तुझ्या फायद्यासाठी सांगतोय. काम असतं ना, काम ते ऑफिसमध्येच करायचं. ऑफिसचे आवर्स जेवढे आहेत तेवढ्याच वेळ काम करायचं. एकदा घरी आलं की काम नाही करायचं. नो काम. ओके, बरोबर आहे तुझं. मी सतत काम काम नाही केलं पाहिजे. पण काय ना, मी कधी असं काम केलं नाही रे. त्यामुळे उत्साहाच्या भरात भानच राहत नाही मला. पण तुझं बरोबर आहे. काम फक्त ऑफिस मध्ये, घरी आल्यावर मी फक्त आरामच करणार. हा ओके ओके. आता मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष देऊ नाही. ऑफिस झालंय आपलं, आपण घरी आलोय, दमलोय. त्यामुळे आता पटकन जा, फ्रेश हो आणि मस्त आराम कर. हा ते फोन चार्ज करायचा आहे ना. आलेच. काय सुमित, आजही आली होती का ती आगाऊ मुलगी मागे मागे मागे? हे बघा, मी आधीच सांगतेय, गप्प बसायचं नाही. हा, हिम्मत कशी होते तिची माझ्या नवऱ्याच्या मागे यायची. त्या दिवशी तुम्ही मला गप्प केलं, त्याऐवजी ना तिला गप्प करायला हवं होतं. काय म्हणतेय मी? हो, ऐकून घ्यायचं नाहीये. नाही. हा, काय ग, किती बोलतेस त्याला? दादा, आज फक्त बोलतेय, पण परत जर का ती माझ्या नवऱ्याच्या मागे आली ना तर अजिबात ऐकून घ्यायचं नाहीये. किती गरीब बिचारा आहे माझा नवरा, गुणी नवरा. अय्या, बघ बघ, दृष्ट लागली तिची. हे घ्या दादा, परत जर का तिनं काही केलं ना तर मी गप्पा बसणार नाही. मला सांगा काय करायचं ते, मी बघते बरोबर तिच्याकडे. माझ्या नवऱ्याला बोलते, मी नाही गप्पा बसणार. हा, साहेब, तिला काही सापडणार नाही ना? नाही सापडणार. मी जसं ठरवलं ना सगळं तसंच होणार आहे. मग सापडलं काय आणि सापडलं नाही काय, मला माहिती आहे राधा काही शोधायचं थांबणार नाही. पण तिला जिथे पोचायचंय तिथे आपण तिला पोचू द्यायचं नाही. पण हे असं होईल ना साहेब? 100% तसंच होणार. ती जे शोधायचा प्रयत्न करते ते तिला या जन्मात सुद्धा सापडणार नाही. मसाला कोणत्या डिस्ट्रीब्युटरकडे कधी आणि किती गेला लिहूनच ठेवायला पाहिजे. ट्रक डिस्ट्रीब्यूटर्स, पाच ट्रक गेलेत. पाच ट्रक गेलेत. काहीतरी गडबड आहे. 5 ट्रक भरून जरी माल गेला असला तरी एवढी रक्कम कशी काय मिळाली? हंगारिया डिस्ट्रीब्यूटर कोण आहे, कोण जाणे? बघायला पाहिजे. चालेल चालेल चालेल. हा, मी करतो मेल तुम्हाला. ठीक आहे, गुड नाईट. गुड.
आता तू परत कामाला लागलीस? काय चाललंय तुझं? अरे काही नाही, ते रोजचं लिहिते. अच्छा. ओके राधा, म्हणजे बघ तुला काय वाटतंय, आपण जर उद्या ऑफिसला नाही गेलो तर चालेल का? नाही म्हणजे तुझ्याच भल्यासाठी सांगतोय. काय राधा की रोज तू ऑफिसला गेल्यावर सतत सुमित अंकलवर लक्ष ठेवून असतेस. हे जे गैरसमज झालेत ते कुठेतरी दूर व्हायला हवेत ना राधा. आणि मला असं वाटतं की घरात वाद नको, बाकी काही नाही. चालेल? हो. आपण एक काम करू शकतो का? आपण आपल्या कंपनीच्या डिस्ट्रीब्युटर्सना भेटायला जाऊ शकतो का? नाही म्हणजे आपल्या मसाल्याबाबत लोकांच्या तक्रारी, लोकांची काय मत आहेत आपल्याला कळेल. म्हणजे ग्राउंड रिसर्च, हो ना? हो. ओके ठीक आहे, जाऊयात आपण उद्या मग बाहेर. हॅलो गाईज, काय चाललंय? ओ वाव, कसली सुंदर डायरी आहे. काय ब्रोला लव्ह लेटर लिहितेस की काय? नाही, तसलं काही नाहीये. सगळे नाहीच म्हणतात, तू लपवतेस ना काहीतरी. हा बाय द वे, ही डायरी कोणाची आहे, तुझी की ब्रोची? अनामिका, तिला त्रास देऊ नको, तिची डायरी दे तिला. देते रे, आधी बघू तर दे. वाव, काय छान नाव लिहिलंय. राधा, मस्त या. सुपर. काय काय लिहिलंय याच्यात? अगं, तुला वाटतंय तसं काही नाही. हो का? अच्छा, मग काय आहे? बरं ठीक आहे, जर यात काही बोरिंग असेल ना तर मी देईन, लगेच रिटर्न करेन. ओके? बस झालं, तिला त्रास देऊ नको, तिची डायरी देऊन टाक. चल. अरे, लहानपणी तू माझी डायरी चोरून वाचायचं असते बा. आपण आता लहान आहोत, माझी डायरी आहे ही, नाही ना? दे तिला. मी नाही देणार. अनामिका, डायरी सोड. नाही देणार. अनामिका, मी नाही देणार. लहानपणी मारे म्हणायचं की बहिणीचं सगळं माहित असायला पाहिजे. आता बोल ना. तेव्हा लहान होतो आपण, आता लग्न झालंय माझं, बायको आहे ती माझी. नवरा बायकोचं नातं वेगळं असतं अनामिका. ते जेवढे बंधनात असतात ना, तितकंच त्यांना स्वातंत्र्यही असतं. माझी कितीही इच्छा असली, माझा नवरा म्हणून कितीही अधिकार असला तिच्याबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचा, तरीही तिची इच्छा जर नसेल ना अनामिका, तर ह्या वहीमध्ये जे लिहिलंय ते मी नाही वाचणार. तिचंही काहीतरी वेगळं असू शकतं ना. तिला जेव्हा वाटेल, जेवढं वाटेल ते सांगेल मला. ह्याच्यात जर खरंच लव्ह लेटर असेल तर ती वाचून दाखवेल, तिला जेव्हा वाटेल तेव्हा. मला तिचं दुःख, आनंद सगळं जाणून घ्यायचंय. पण हे असं चोरून नाही अनामिका. सॉरी वहिनी. अगं, त्यात काय सॉरी, असं सखागत. आलो.
फार चिडला असेल का माझ्यावर? सॉरी विराजस, तू कायम एवढा विश्वास दाखवतोस माझ्यावर आणि मी मात्र काही गोष्टी लपवतीये तुझ्यापासून. त्या मागचं कारण आता नाही सांगू शकत, पण लवकरच सगळं सांगेन. तू मात्र असाच विश्वास ठेव, मी त्याला तडा जाऊ देणार नाही. राधाची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा अधिकार नवरा म्हणून मला आहेच, पण तिच्या इच्छेविरुद्ध मी ते वाचणार नाही. तिलाही तिचं काहीतरी असू दे, तिची इच्छा नसेल तर मीही ते बघणार नाही असं म्हणाला तो. बघितलं ना, बघितलं कसे रंग बदलले ह्याने. एक वेळ अशी होती जेव्हा याला जाणून घ्यायचं होतं की तिचं प्रेम आहे की नाही. हे सगळं बोलले असते, पण उगाच प्रोची वाट लागली असती म्हणून जरा गप्प बसली. ए आई, पण याचा अर्थ असाच होतो ना की सगळं ओके आहे, हो की नाही? हो, मलाही तसंच वाटतं. हो भाऊजी, संसारात असंच एकमेकाचं मन जपायचं असतं. हो ना ग, पण आता त्यांच्या संसाराला कुणाची नजर लागायला नको. नाही, पण असं लिहिलं काय होतं त्या डायरीमध्ये? मॉम, आता एवढा ओरडा पडल्यानंतर काय बघणार? नाही म्हणजे असून असून काय असणार, प्रेमाची गोष्ट. एवढं काही मोठं सिक्रेट नसणार त्याच्यात. काय हो वहिनी? हो हो, आसू प्लीज. प्लीज कर ना एवढं. आसावरी नाही. नो मीन्स नो. मी का जायचं? आहेत ना तुमचे ते ढवळे. आसू, अगं असं काय करतेस? तू लाडकी बायको आहेस ना माझी. आत्ता आठवली वाटतं लाडकी बायको. आसू, हे बघ, मी सॉरी म्हणतोय ना तुला. आणि तुझी गरज आहे आता ऑफिसमध्ये. माझी का? तर राधावर लक्ष ठेवायला. नाही, मी नाही जाणार. हा, जर का तुम्ही 100 वेळा सॉरी म्हटलं ना तर जाईन ऑफिसला. हा, वंस म्हणतायत ना ते, तर जा की. नवऱ्याचा शब्द टाळू नये. हा, येतील त्या. हा, थँक्यू. सॉरी 100. वंस, अहो तुमच्या नवऱ्यासाठी तुम्हाला जायलाच हवंय. राधाला अजून संशय आहे सुमित्रावांवर. ती जर डोक्यावर बसली ना तर घरातनं हाकलणं मुश्किल होईल. म्हणतायत ना ते, तर जा ना. देवा, तू सगळंच जाणतोस. आता हात जोडून एवढीच विनवणी आहे, सत्याच्या पाठीशी राहा. माझ्या राधाला जे हवंय ते मिळू दे.
तिच्या प्रयत्नांना यश दे, तिच्या कामात यश दे. माझ्या कामातही यश दे रे देवा, देवा देवा, यश दे, यश दे. हे काय असं काय आश्चर्याने बघताय माझ्याकडे? राधा जर का ऑफिसला जाऊ शकते तर मी नाही का जाऊ शकत? आजपासून मी पण जाणार आहे कामावर. वंसत, तुम्ही कामावर? आणि हे कोणी ठरवलं? नाही म्हणजे माझ्या दादाचंच ऑफिस आहे ना, सो मी कधीही कुठेही जाऊ शकते. आणि त्याकरता मला राधा समोर गुडघ्यावर बसून विनवण्या करायची गरज नाहीये. नाही, ते बरोबरच आहे, पण मला हे असं काही बोलले नाही. मी बोलतीये ना, पण नाही म्हणजे ही हिच्या नवऱ्याच्या असे मागे 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 जाऊ शकते. मी का माझ्या नवऱ्याला एकटं सोडायचं? आणि कंपनीत कोण कुठं काय कसं काम करतं यावर आता मलाही लक्ष ठेवायचं. मलाही कळेल ना म्हणजे माझा नवरा काय काम करतो ते, आणि त्याला त्रास द्यायला इतर लोक काय करतात. तेव्हा लक्ष ठेव हा माझ्यावर आणि माझ्या नवऱ्याला त्रास देणाऱ्या लोकांवर सुद्धा. देवा 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 देवा. साहेब, आपलं काम झालंय. आसावरी कामाला यायला तयार आहे. मी पटवले तिला, पण डोक्याला जरा कटकट आहे. नाही, माझ्या नाही, राधाच्या डोक्याला जरा कटकट आहे. नुसती डोक्याला कटकट नाही तर राधाच्या डोक्याला ना मुंग्या यायला हव्यात. ते तिला खूपच चांगलं जमतं. नाही साहेब, पण ते ऑफिसमधल्या कामातलं तिला काही येत नाही. तिला ऑफिसमधलं काम करायचंच नाही. मग तिला फक्त तिचं काम करायचंय. तिने फक्त राधाला त्रास द्यायचाय, बस. सुमित, तू कधी पाणी पाहिलंयस का? पाणी काय साहेब, पाणी रोजच बघतो ना, म्हणजे पिण्यासाठी, आंघोळीसाठी रोजच दिसतं पाणी. कसं आहे, पाणी नुसतं बघायचं नसतं. तर डोक्यावरून वाहून जाणारं पाणी अडवायचं कसं याचा विचार माणसाने करायचा असतो. म्हणजे साहेब, कसं आहे, पाणी वाहतच असतं, पण त्याला दिशा आपण द्यायची आणि आपण त्याला वळवायचंय. आणि हेच करायचं आपल्याला राधाच्या बाबतीत. राधाच्या संशयावर आपल्याला पाणी फिरवायचं. चल निघूयात. हो. आणि हा, निघायच्या आधी मला तुला मनापासून थँक्यू म्हणायचंय. थँक्यू. कशासाठी? अरे आज ऑफिसला जायच्या ऐवजी बाहेर पडायला तयार झालीस ना, म्हणून थँक्यू. म्हणजे बरं आहे ना, एका अर्थाने दोन्ही गोष्टी होतील. एकीकडे आपलं कामही होईल आणि दुसरीकडे जरा असं मस्त फिरायलाही मिळेल. जरा बरं वाटेल ना. तू म्हणशील तसं. येस, ग्रेट. बरं ऐक ना, आपण आत्ता जे जवळ 4 डिस्ट्रीब्युटर्स राहतात ना, त्यांना जाऊन भेटूयात. आनंदीने तुला त्यांची नावं आणि त्यांचे ॲड्रेस मेसेजवर पाठवलेत, एकदा चेक कर ना. हां. आपण ते मिस्टर भंगारी आहेत ना, त्यांच्याकडे जाऊ शकतो का? पण त्यांचं नाव तर लिस्टमध्ये नाहीये. नाही, आणि काय की
माझ्या माहितीनुसार ते इथून खूप लांब राहतात. म्हणजे जर त्यांना आपण भेटायला गेलो तर उरलेल्या लोकांना भेटायला वेळ नाही राहणार, फक्त त्यांनाच भेटणं होईल. मग ठीक आहे ना, चालेल. आपली ऑर्डर आता त्यांनाच गेली आहे ना, मग असं वाटतं की एकदा तिकडे जाऊन चेक करायला हवं. ओके ओके ओके, म्हणजे काल जी रातोरात ऑर्डर पाठवली ते हेच का? हो. हा, ओके 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 ओके, डन डन. तू ना बरोबर बोलतेस राधा. एवढं अर्जंटली ऑर्डर गेली आहे तर आपल्याला बघायला हवं सगळं ओके ना, सगळं व्यवस्थित आहे ना. चालेल, त्यांनाच जाऊयात भेटायला. आणि मला माहिती आहे कुठे जायचंय ते. चल, त्यांना जाऊन भेटून येऊयात. हो. चल. घे घे घे, सुरू कर. मस्त गरमागरम वडापाव. विराजे सर, हे काय आणि असं मध्येच का थांबलोय आपण? तुला माहित असलं तरीही सांगतो, हा आपल्या नाशिकचा वर्ल्ड फेमस वडापाव. माझा जगातला सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे गौराई मिसळ नंतर. कर कर, सुरू कर. तुला एक सिक्रेट सांगू, मी आणि चाचू आहे ना बऱ्याचदा इथे येतो. त्यालाही खूप आवडतं. ऑफकोर्स असं लपून छपून. मला सांगितलं होतं मिरची. काय झालं? तिखट लागलं का? एक काम कर, तू हा घे. यात गोड चटणी जरा जास्तच आहे. नाही नको, हे ठीक आहे. ते कुष्ट आहे ना ते. मग काय झालं? नवरा आहेस ना? हा सुमित अंकल, बोला ना. कुठे आहात? नाही, ते साहेब विचारतायत. हा, जरा बाहेर आलो होतो. म्हणजे आपल्या कंपनीच्याच कामानिमित्त बाहेर आलोय. ते डिस्ट्रीब्युटर्सला भेटायला आलो. रिसेंटली ऑर्डर ज्यांना पाठवली ना आपण, त्यांना भेटायला आलोय. सुमित सरांना कळलं म्हणजे ते नक्की मुर्दा घालायला काहीतरी करणारच. लवकर जायला हवं. हा हा हा, येतोय. ठीक. विराजस, आपण निघूया का? हे गाडीत खाऊ. बरं, चालेल. ही राधा अजूनही शोध घेते. सगळं नीट मॅनेज करा. हो सर.